भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, कामगार कल्याण व जनसंपर्क सभापती श्रद्धा पवार, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्य लेखाधिकारी रत्नराज दवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली। निरोगी समाज निर्माण करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा तसेच पाण्याचे संवर्धन करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा, कार्यक्षमता आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व सोलापूरकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले। व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, माननीय उपमहापौर सौ ज्ञानेश्वरीताई देवकर, माननीय सभागृह नेते श्री नरेंद्रजी सोलापूरकर, शहरवासियांनो, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपण राष्ट्रध्वजाला माना आपल्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात